अनुकंपाची भरती होऊन बऱ्याच दिवस झालेली आहे, पण अद्यापही खालचे अधिकारी शाळा तायडी देत नाही। अनुकंपाची परिस्थिती अशी आहे, घरचा करता माणूस गेल्यानंतर त्याच्या घराकडे कोणी लक्ष देत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही, फॅमिलीकडे लक्ष देत नाही आणि त्या शिक्षक गेल्यानंतर त्याचे आई वडील असतील, त्याचे परपंच त्याच्यावर अवलंबून असते। अनुकंपाची ऑर्डर संस्थेने दिल्यानंतर सुद्धा अधिकारी शाळा तायडी देत नाही, याचं कारण अद्याप मला समजलं नाही। हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, 21 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयात किती पदे भरलेले आहे आणि किती लोकांना शाळा तायडी दिला? थकीत वेतना संदर्भात उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 70% लोकांचे वेतन आणि इतर अनुदान बाकी आहे, ते कधी देणार आहात? तिसरी महत्त्वाची गोष्ट, यासाठी अधिकारी खाली उत्तर देत्या, आमच्याकडे स्टॉप नाही, 17 लोकांचा स्टॉप आहे पण हल्ली 5च लोक आहे, त्याच्यामुळे कामकाज होत नाही। दुसरं त्यांचं नेहमी उत्तर असतं, SIT नेमलेलं आहे, आम्हाला SITच्या अधिकाऱ्यांनी बोलवलंय, त्यामुळे एकही मिनिट उत्तर महाराष्ट्रातला 5 जिल्ह्यातला शिक्षण अधिकारी आणि क्लार्क तिथं SITच्या नावाखाली नसतो। म्हणून माझं मंत्री महोदयांना विनंती आहे, आता मागच्या 15 दिवसापूर्वी उपसंचालकांना मी मीटिंग घेतली होती, तर एक साधारण 1000 प्रकरणं 5 जिल्ह्यातले पेंडिंग आहे, ते प्रकरणं साधारणतः किती दिवसात काढण्याचा आदेश? यापूर्वीची जी काही कायदेशीर कार्यपद्धती आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांचे त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून निश्चितपणे जी जी काही अनुकंपाच्या संदर्भातली पदं असतील त्या संदर्भामध्येही 27/1/2026च्या अन्वये सुधारित अनुकंपा धोरण पण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। आणि म्हणून नियमाच्या अधीन राहून ही जे काही निकषात बसतात ही प्रकरणं तात्काळ मार्गी लावावीत, अशा प्रकारचे निर्देश